लातूर शहरामध्ये सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थानच्या वतीनं महाशिवरात्रीपासून चालू असलेल्या यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि शेवटचे 3 दिवस या यात्रेचे उरलेले आहेत। या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीने संबंध लातूरकरांना विनंती आहे आणि आव्हान करण्यात येत आहे की आपण सर्वच जण या शेवटच्या 3 दिवसामध्ये यात्रेचा लाभ घ्यावा, कारण पुढील 1 वर्ष या ठिकाणी आपल्याला वाट बघावी लागणार आहे। आणि म्हणून या अनुषंगानं संपूर्ण यात्रा कमिटीच्या वतीनं देवस्थानाच्या कमिटीच्या वतीनं आपल्याला आव्हान करण्यात येत आहे की या प्रचंड अशा गर्दीमध्ये आपल्या मौल्यवान वस्तू आपण सांभाळून ठेवायच्या आहेत। पुन्हा एकदा सर्व लातूरकरांना या महाशिवरात्रीच्या निमित्तानं सुरू होत असलेल्या यात्रेनिमित्त आणि संपन्न होत असलेल्या यात्रेमध्ये अनेक प्रकारचे खेळण्या असतील किंवा अनेक प्रकारचे कला सादरीकरण असेल, हे असे प्रचंड अशा विविध प्रकारचे मनोरंजनाची साधनं या यात्रेमध्ये आलेली आहेत। यावर्षी यात्रा आता शेवटच्या प्रवार चालू आहे। शेवटचे 4 दिवस राहिलेले आहेत। या 4 दिवसामध्ये कुस्त्या आणि शोभेची दारू हे 2च आयटम राहिलेले आहेत। आणि या 4 दिवसामध्ये दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमच्या भजन कीर्तनाचा सांगता त्या दिवशी शेवटच्या दिवशी आम्ही काल्याच्या रूपात करतो आणि यापासून लातूरच्या जनतेला विनंती करतो की 4 दिवस राहिल्यामुळं आपण सर्वजण यावेत आणि याचा आनंद घ्यावा। एवढंच बोलून जय हिंद, जय महाराष्ट्र, सिद्धेश्वर रत्नेश्वर महाराज की जय। लातूरच्या पावन नगरीचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थान इथली यात्रा महाशिवरात्रीपासून सुरुवात आहे। आत्तापर्यंत यात्रा फार मोठ्या उत्सवात आणि आनंदात साजरी झालेली आहे। उर्वरित 4 दिवस आणखीन यात्रेचे आहेत। तर सर्व लातूरकरांना व भाविक भक्तांना माझी विनंती आहे की तुम्ही यात्रेचा आनंद घ्यावा। तसेच माझ्यातर्फे व माझ्या पूर्ण तृतीयपंथी समाजाकडून सर्व भाविक भक्तांना माझ्याकडून आणि माझ्या समाजाकडून शुभेच्छा।